नवरात्रीत अखंड दीप लावताय? मग त्याआधी त्याचे नियम आणि योग्य दिशा जाणून घ्या. हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला महत्वाचं स्थान आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा आराधना केली जाते. यंदा सोमवार 22 सप्टेंबर पासून शारदीय नवरात्र सुरू होत असून बुधवार 1 ऑक्टोबर हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असेल. यंदा तृतीया तिथी 2 दिवस असल्यामुळे नवरात्र 10 दिवसांची असेल, तर 2 ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाईल. दरम्यान भारतात नवरात्रीच्या दिवसांत घटस्थापना केली जाते. दररोज विविध फुलं, पानांची माळ देवीला अर्पण केली जाते. तसेच अखंड दिवा देखील प्रज्वलित केला जातो. यामागचं नेमकं कारण काय ते आज आपण जाणून घेऊ. नवरात्रीत अखंड ज्योत का लावली जाते? हिंदू धर्मात कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे. दिव्याचा प्रकाश उन्नतीचं प्रतीक असून दिव्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि कुटुंबात आनंद, समाधान व समृद्धी येते असा यामागचा हेतू आहे. नवरात्रीच्या दिवसांमध्ये पूर्ण 9 दिवस अखंड ज्योत लावली जाते, कारण अखंड ज्योतीला साक्षात आदिशक्तीचं स्वरूप मानलं जातं आणि तिची पूजा केली जाते. अखंड ज्योत लावण्याचे नियम. जर तुम्ही घरात अखंड दीप लावत असाल तर तो योग्य ठिकाणी लावा. वास्तूनुसार हा दिवा देवघराजवळ किंवा उत्तर, पूर्व, ईशान्य दिशेला लावा. अखंड दीप लावत असाल तर संपूर्ण नवरात्रीत घरात मांसाहार करू नये. अखंड ज्योत नवरात्रीचे 9 दिवस विझू देऊ नका, कारण ते अशुभ मानलं जातं. दिवा विझू नये म्हणून त्याला काचेच्या आवरणाने झाकून ठेवा. जर ज्योत देवीच्या मूर्तीजवळ ठेवत असाल तर तेलाचा दिवा देवीच्या डाव्या बाजूला आणि तुपाचा दिवा देवीच्या उजव्या बाजूला ठेवणे शुभ मानलं जातं. दिवा लावताना दीपम घृतदक्षे तेल युतच वामत या मंत्राचा उच्चार करा. अखंड दिवा तुम्ही घरात ज्या ठिकाणी ठेवणार असाल ती जागा स्वच्छ असायला हवी. तसेच घरातील शौचालयाच्या आसपास दिवा ठेवू नये. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.